बहुजन संघटक फेसबुक पेज वरील सर्व मित्रांना सप्रेम जय भीम। आज आपल्याशी एका विषयावर, करंट विषयावर जी काही घटना घडलेली आहे त्या संबंधात आपणाशी सुसंवाद करण्यासाठी या पेजवर मी लाईव्ह आलेलो आहे। प्रथम परभणी येथे शहीद झालेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा जी काही पोलीस कस्टडीमध्ये पोलीसच्या जुलमी आणि क्रूरतेनं केलेला जो काही अत्याचार आहे त्यातून त्याचं जे काही निधन झालं हे एक सर्वांनाच एक दुःखद घटना आहे। त्या शहीदांना विनम्र अभिवादन आणि त्यांना जे काही टॉर्चर केलं ती यंत्रणा आणि सर्व संबंधित जे कोणी असतील प्रशासन, शासन आणि त्यांची जी यंत्रणा आहे त्यांचा तीव्र निषेध। दुसरी एक घटना याच प्रकरणामध्ये सक्रिय असलेले आणि परभणीची आंबेडकरवादी चळवळीची जी काही ओळख ज्यांच्यातून लोकाभिमुख होत होती असे लोकनेते विजय वाकोडे यांचं हृदयविकारानं निधन झालं। ते या प्रकरणात फार गांभीर्यानं सहभागी झालेले होते आणि सर्व या म्हणजे दंगलीमध्ये ही जी काही दंगल घडत होती या दंगलीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन लोकांना शांततेचं आव्हान करत असताना त्यांच्यावरती जे काही ताण आला वयोमानानं त्यांच्यावरती ती ताण आला आणि त्यातून हृदयविकारातून त्यांचं निधन झालं। असे विजय वाकोडे यांच्या क्रांतिकारी स्मृतीस त्रिवार विनम्र अभिवादन करतो आणि या ज्या काही आजचा जो काही विषय आहे तो विषय परभणीचा संविधानद्रोह विधानसभा निवडणुकीच्या प्रचंड यशानंतर राज्यकर्त्यांना एवढा उन्माद का? परभणीमध्ये जी काही संविधानाच्या म्हणजे हे केला म्हणजे त्याची जी काही प्रतिमा आहे संविधानाची जी म्हणजे शिल्पकलाकृती आहे शिल्पाला म्हणजे हे करून अवमानित करून जो काही संविधान द्रोह त्या ठिकाणी समाजकंटकाकडून जे घडला आणि त्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया समाजामधून उमटल्या या प्रतिक्रियातूनच जे काही शासन आणि प्रशासनाची जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा जो आक्रमकता आहे यंत्रणेची ती आक्रमकता म्हणजे जे अग्रीवड आहेत ज्यांनी संविधानाच्या संबंधानं जे काही घटना घडलेली आहे त्यावरती आपला रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर आले त्यांनाच फार मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस यंत्रणेकडून
त्यांच्यावरती अत्याचार झाले आणि ते इतके निर्दयतेने आणि क्रूरतेने अत्याचार झाले. घरामध्ये घुसून लोकांना, महिला पोलीसच नाही तर पुरुष पोलीस देखील त्यांच्यावरती म्हणजे हल्ला करत होते, मारत होते. ही जी काही घरामधून बाहेर काढू काढू लोकांना मारत होते, तर ही जी काही घटना आहे, ही घटना, ही दुःखद घटना, निषेधार्ह घटना असल्यामुळं आणि एका विशिष्ट पार्श्वभूमीवर ही होत आहे. ती पार्श्वभूमी ही आपण आज गांभीर्यानं समजून घेतली पाहिजे. मित्र हो, नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तसा जो काही इश्यू होता, विषय होता निवडणुकीत जो काही लोकांचा ह्याच्या कोणत्या मुद्द्यावर निवडणुका लढवायची, तर या 75 वर्षाच्या लोकसत्ताक भारतात आणि ज्या काही निवडणुका झाल्या आतापर्यंतच्या, त्या सर्व निवडणुकीमध्ये ही कालची जी काही निवडणूक आहे 2024ची लोकसभेची निवडणूक, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारताच्या संविधानाला लागू होऊन 75 वर्षे झालेली असल्यामुळं तो अमृत महोत्सव, सर्व भारतभर अमृत महोत्सव साजरा करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्या म्हणजे संविधान बचाव एका बाजूनं आणि संविधान हटाव दुसऱ्या बाजूनं, म्हणजे संविधानाचे आम्ही म्हणजे संविधान बदलणार अशी एक बाजू आणि संविधान आम्ही वाचवणार अशा दोन बाजू, असा एक हे होऊन इश्यू बनवून लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये तत्पूर्वी आपण एक नीट लक्षात घेतलं पाहिजे की या 75 वर्षामध्ये जे काही या भारतीय म्हणजे लोकसत्ताक भारतात जे राजकारण चालते, ते राजकारण हे संविधान बनल्यानंतर संविधानाच्या सुसंगत चालण्याऐवजी एक समर्थक आणि विरोधक, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन्हीही त्यांनी एक रणनीतीच्या एक विशिष्ट रणनीती आखून त्यांनी म्हणजे राजकीय आपला जनाधार निश्चित केलेला आहे. आणि तो जनाधार म्हणजे कसा की जाती धर्म, म्हणजे जे काही रणनीतीचे जे काही कन्सेप्ट आहेत, एक पक्षीय समूह म्हणजे भाजपचा पक्षीय समूह जो आहे, त्या पक्ष समूहाने धर्माचा आधार घेतला, धर्माची रणनीतीच्या आधारावर निवडणुका लढायचं आणि जनाधार आपला अर्जित करायचा असं त्यांनी ठरवलं. दुसरा एक म्हणजे हे आहे काँग्रेसचा, म्हणजे काँग्रेस राजकीय पक्ष समूह, त्यांनी जातीचा आधारावर जातीची रणनीती आखून त्याच्या समीकरणावर आपलं राजकारणात जनाधार आपला विस्तृत करायचा, असे हे दोन प्रवाह या भारतीय राजकारणामध्ये आक्रमकरित्या म्हणजे सक्रिय राहिले आणि मग त्यांच्यामध्ये स्पर्धा होत राहिल्या. आणि तिसरा एक प्रवाह आहे जो खऱ्या अर्थानं 1950ला भारताचं संविधान लागू झाल्यानंतर जे काही संविधानाला आधार मानून जे काही राजकारण करायचं आणि संविधानाच्या आधारावर जनमत संग्रहित करून राजकारण संघटित करायचं, हे जे काही तिसरा प्रवाह आहे, तो तिसरा प्रवाह म्हणजे आंबेडकरवादी विचाराचा प्रवाह, जो संविधानाचा म्हणजे संविधानाची रणनीती म्हणजे संविधानाची विचार मूल्य समोर ठेवून त्याचा प्रचार प्रसार करून जनाधार विस्तृत करायचं, असे हे तीन प्रवाह भारतीय समाज जीवनामध्ये म्हणजे राजकीय जीवनामध्ये गेल्या 75 वर्षापासून कार्यरत आहेत. आता यामध्ये म्हणजे जे काही संविधानाची जी काही विचार मूल्य आहेत, ही विचार मूल्य सर्व भारतीय नागरिकांच्या म्हणजे नागरिकांनी स्वीकारलेले आहेत
आम्ही भारताचे लोक या माध्यमातून आम्ही भारताच्या सर्व नागरिकांनी संविधानासंमत राजकारण करण्याची शपथ घेतलेली आहे. परंतु प्रत्यक्षात आम्ही जे काही आहेत म्हणजे जे मतदार आहेत ते धर्म आणि जातीमध्ये विभागून त्यांच्यात परस्पर संघर्षरत होऊन निवडणुका लढतात. आणि मग संविधानाला मानणारा जो काही वर्ग आहे तो खऱ्या अर्थानं साधनापासून आणि सत्तेपासून त्याला हे दोन्ही धर्म आणि जातीचे जे काही जातीचे जे समूह आहेत, धर्माचे आणि जातीला संवेदनशील असलेले जे काही दोन प्रवाह हे जे काही समूह आहेत, प्रवाह समूह हे संविधान समूहाला, संविधान मानणाऱ्या समूहाला ते विरोध करतायत, त्यांना ब्लॅकआउट करत आहेत. आणि मग त्यांना कसल्या प्रकारची कुणीच नोंद घेऊ नये अशा प्रकारचं हे राजकारण गेले 75 वर्ष या भारतीय भारतीय लोकसत्ता प्रणालीमध्ये म्हणजे बेमुरवतपणे चालू आहे. आणि याचा परिणाम म्हणून जे काही एक मताधार जो आहे, भाजपचा मताधार, भाजप आणि पक्ष, मित्र पक्ष यांचा जो जनाधार आहे तो धर्माच्या नावाखाली निश्चित झालेला आहे आणि त्यांना तो मिळतो, त्यांनी तो सांभाळून ठेवलेला आहे. दुसरा जो आहे तो काँग्रेस आणि मित्र पक्ष यांचा जो जनाधार आहे त्यांनी जातीच्या आधारावर, जातीच्या समीकरणावर तोही त्यांनी निश्चित केलेला आहे आणि त्यांना त्याचं ते रिटर्न मिळते. म्हणजे दोन्ही प्रवाहाचा म्हणजे जो काही मताधार आहे तो म्हणजे हे होतोय, त्यांच्यामध्येच कमी जास्त होऊन त्यांच्यात सत्ता कधी जातीची सत्ता येते, जाती मानणाऱ्यांची सत्ता येते, तर कधी धर्म मानणाऱ्यांची सत्ता येते, तर कधी जाती मानणाऱ्यांची सत्ता. म्हणजे ह्यांच्यामध्येच म्हणजे परस्पर असे वाट्याघाटी केल्यासारखी सत्ता येते आणि सत्तेची वाटणी होते. तिसरा जो प्रवाह आहे, जो आहे संविधानाला मानणारा प्रवाह आहे, तो संविधानाला मानणारा जो काही राजकीय पक्षाचा जो काही समूह आहे तो आहे आंबेडकरवादी विचारधारेनं आणि त्या चळवळीनं 100 वर्षाचा जो संस्कार घेऊन म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा विचाराचा संस्कार घेऊन काही जनाधार विस्तृत करण्याचं जे काही कार्य करत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून भारतीय समाजामध्ये अनेक असे संविधानाला मानणारे ग्रुप, संविधानाचा प्रचार प्रसार करणारे जे काही संस्था आहेत, ह्या संस्था आपले गट बनवलेले आहेत त्यांनी. म्हणजे ज्याला म्हणजे प्रेशर ग्रुप म्हणतात, ज्याला दबाव गट, असे दबाव गट या संविधानाला मानणारे दबाव गट निर्माण होऊन देशभरामध्ये संविधानाच्या संबंधानं जागर करून एक ताकद, त्यांची एक ताकद बनवलेली आहे. परंतु हा सर्व काही म्हणजे हा जनाधार जो आहे तो जनाधार मोठ्या प्रमाणात विस्तृत आहे, परंतु याचा जो काही म्हणजे संसाधन स्त्रोत जो आहे तो संसाधन स्त्रोत विखुरलेला आहे आणि त्याला ऑर्गनाइज करण्यामध्ये त्याची म्हणजे हे जाते, फटफजिती होते. आणि म्हणून मग हे जे काही जाती आणि धर्म हे ह्याच्यावरती, या राजकारणावरती, संविधान मूल्य राजकारणावरती म्हणजे आक्रमण करतात आणि त्याला म्हणजे ब्लॅकआउट करतात. संविधान मानणाऱ्याचे काही जनाधार आहे त्यांचं जे राजकारण आहे त्याला ब्लॅकआउट करतात. आणि मग या प्रक्रियेमध्ये ब्लॅकआउट करत असले तरीही हे राजकारण म्हणजे नष्ट होत नाही ना, म्हणजे त्याचं काही म्हणजे त्यांचं जी काही अर्जित ताकद आहे ती पुन्हा आणखी म्हणजे उभारून येत आहे आणि ही गोष्ट त्यांना धोकेदायक आहे. आता म्हणजे जे मग काय आहे की या राजकारणामध्ये म्हणजे विचारविनिमयानं आणि निर्णयातून, लोकांच्या निर्णयातून आणि ते मतपेटीत बंदिस्त करून हे म्हणजे निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत. परंतु या देशामध्ये सातत्यानं धर्माचं आणि जातीचं अराजक निर्माण केलं जाते आणि ते धर्म आणि जातीचं अराजक हे संविधान मूल्यावर आघात करत राहते आणि संविधानाला जे काही मानणारा जो मोठा वर्ग आहे, या दोन्ही समूहापेक्षा मोठा असलेला, जनसंख्या असलेला म्हणजे जवळपास 70 ते 80 करोड जनता
ही संविधान मूल्याला मानणारी जनता आहे, परंतु त्याचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व जे म्हणजे नेतृत्वाला म्हणजे हायलाइट होऊ दिलं जात नाही या व्यवस्थेमध्ये, आणि त्यांची जी काही संसाधन स्रोत आहेत त्याच्यातून मग त्यांना बरीचशी काही मेहनत करावी लागते, आणि त्याच्यातूनही ते उभे राहिले तर त्यांची नोंद घेऊ नये. आणि मग आज जे आहे, आज जे हे हल्ले जे होत आहेत, हे हल्ले लोकशाहीमध्ये जे हल्ले होतात ते सातत्यानं हे त्याचं जे काही प्रवेशद्वार आहे ते राजकारण आहे. आपण म्हणतो की हे सामाजिक, म्हणजे मग कसं आहे की लोक भावनिक असतात. सर्वसामान्य समाज हा भावनिक असतो आणि भावनेच्या आधारावर त्यांच्यावरती म्हणजे त्यांना हे करणं, प्रभोग करणं, उत्तेजित करणं, भावनेच्या आधारावर त्यांना उत्तेजित करणं, आक्रमक करणं, मूव्ह करणं, आणि मग त्याच्यातून जे काही व्हायलन्स होईल त्याच्यातून मग अनेक लोकांची म्हणजे हानी होते. तर असं एक करून मग जसं जातीच्या नावावर लोकांना मूव्ह करणं, धर्माच्या नावाखाली लोकांना मूव्ह करणं, म्हणजे लोकाभिमुख करणं, आणि मग लोकांमध्ये म्हणजे जातीची दहशत, धर्माची दहशत निर्माण करणं, आणि मग त्या दहशतीच्या जोरावर त्यांना नियंत्रित करणं, लोकांना नियंत्रित करणं. आणि मग यामध्ये हे जे काही दहशत निर्माण करणारे हे दोन कन्सेप्ट आहेत, आणि संविधानाचा मानणारा जो वर्ग आहे त्याची जी कन्सेप्ट आहे ती लोकांना शहाणं करणारी, लोकांना जागृत करणारी कन्सेप्ट आहे. आणि मग लोकांना जागृत करून ती एक मतशक्ती तयार होऊन ती राष्ट्राला अर्पित करणे, राष्ट्राला समर्पित करणे, ती ताकद जी आहे ती राष्ट्रीय मूल्यासाठी समर्पित करणे, हे काम या म्हणजे संविधान मानणारा जो काही वर्ग आहे, आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आंबेडकरवादी पक्ष आहे. आणि या 75 वर्षाच्या काळामध्ये अनेक म्हणजे त्याचे चढ उतार आंबेडकरवादी पक्ष जे आहेत, म्हणजे संविधानाला मानणारे, संविधानाला केंद्रक मानून सक्रिय असणारे जे पक्ष आहेत ते आंबेडकरवादी पक्ष आहेत, आणि ते पक्ष त्यांचे चढउतार कमी जास्त अनेक म्हणजे हे 75 वर्षामध्ये अनेक चढउतार झालेले आहेत. परंतु आताच्या या म्हणजे 2019च्या निवडणुकीपासून एक नवीन प्रवाह बाळासाहेबांच्या माध्यमातून गेल्या 40 वर्षाच्या बाळासाहेबांच्या या राजकीय संघर्षातून एक आंबेडकरवादी नेतृत्व, आंबेडकरवादी विचाराचं जे नेतृत्व आहे, जे भारताचं संविधानाला केंद्रबिंदू मानून रणनीती म्हणजे त्या आधारावर लोकांची जागृती करून ज्यांच्यापर्यंत म्हणजे हा संविधानाचं जे काही विचार आहे, संविधानाची जी काही फळं आहेत चाखायला मिळायला पाहिजेत, ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करून या वंचितांपर्यंत हे म्हणजे ज्यांना कधीच राजकारण आपलं काम नाही असं ज्यांना वाटत होतं, अशा वर्गापर्यंत हे राजकारण पोहोचलं. याच्यामध्ये या विशेष करून म्हणजे जो काही आंबेडकरवादी समूह आहे त्या समूहामध्ये तो जाती त्यागून, आंबेडकरवादी समूह काय आहे की जाती त्यागून तो म्हणजे नागरिक झालेला आहे, भारताचा नागरिक झालेला आहे, संविधान संमत मूल्याशी तो कटिबद्ध झालेला आहे, जाती त्यागून तो कटिबद्ध झालेला आहे. आणि मग जाती त्यागण्यामध्ये प्रथम ही जी काही चळवळ झालेली आहे ती बौद्धांच्या माध्यमातून झालेली आहे, आणि बौद्धांनी तर केलं, जातीचा त्याग तर केलाच, पण त्याचबरोबर आता वंचितच्या म्हणजे बॅनर खाली विविध जे काही भटके विमुक्त आणि म्हणजे भटके विमुक्त ज्या जाती आहेत, ट्राईबच्या जाती आहेत, ओबीसी आहेत, हे सर्व, आणि गरीब मराठा आहेत, हे सर्व म्हणजे जे काही समूह आहेत जे त्यापासून सत्तेपासून वंचित राहिलेले आहेत, अशा वंचित समूहाला ह्याच्यामध्ये शेअर इन पॉवर, सत्तेमध्ये म्हणजे सहभागी होण्यासाठीच त्यांचा वाटा मिळण्यासाठी म्हणजे जे काही जागृती, त्या समाजामध्ये जाऊन जागृती करण्याचं जे काम आहे ते म्हणजे आंबेडकरवादी विचारधारेच्या माध्यमातून संविधानाचे मूल्य भारतीय समाज जीवनामध्ये पसरवण्याचं काम गेल्या 75 वर्षापासून तर चालतच आहे. परंतु आता ज्या निवडणुकीमध्ये याला जे संदर्भ आहेत की बाळासाहेबांचं महाराष्ट्रामध्ये
उत्तर भारतात तर आहेच, म्हणजे मायावती बीएसपीचं राजकारण आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचं जे राजकारण आहे, त्या राजकारणाचा जो काही उदय आहे, तो उदय म्हणजे हा जो मताधार जो आहे, हा मताधार हा विचाराच्या आधारावर पक्का झालेला आहे. म्हणजे प्रस्थापितांनी जी साम दाम दंड भेद नीती याचा वापर करून जे काही मताधार मिळवलेला आहे, त्यापासून म्हणजे एकनिष्ठ राहून हा आंबेडकरवादी जनाधार निश्चित झालेला आहे. आणि म्हणून मग हा जो काही बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली हा जो वर्ग आज म्हणजे संघटित झालेला आहे, म्हणजे म्हणजे जे काही 15 लाख जे काही मतं मिळालेले आहेत, 15 लाख मतं म्हणजे जवळपास लाख 2 म्हणजे जे काही 50 लाख जनसमूह म्हणजे त्याचा कुटुंब समूह ह्या इथपर्यंत फार मोठ्या प्रमाणात त्याचं जे हे केलेलं आहे, म्हणजे ताकद बनलेली आहे. आणि मग ही ताकद जी आहे, ही ताकद दहशतीखाली आणणे, जातीचा आणि धर्माचा जातीच्या आणि धर्माच्या प्रवाहामध्ये आणणे, आपल्या सहभागी करून घेणे, आपल्याला आपल्या नियंत्रणात ती राहिलेली नाही आहे. ही ताकद ही आपल्या नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. आणि म्हणून ही नियंत्रणाबाहेर गेलेली जी काही ताकद आहे, त्या ताकदीला आपल्या नियंत्रणात आणि कब्जात करून घेण्यासाठी, आपल्याला जे काही पाहिजे तसं त्यांच्याकडून करून घेण्यासाठी, आपल्याला त्यांना आपल्यासारखं बनवण्यासाठी, मग त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम प्रामुख्यानं ते ग्राम पातळीपासून, म्हणजे ग्राम पातळीपासून, जिल्हा परिषदेच्या ब्लॉक पातळीपासून ते केंद्रीय स्तरापर्यंत हे जे काही प्रस्थापितांचं जे काही राजकारण आहे, जाती आणि धर्माचं राजकारण जे करतात, ते सक्रिय होऊन हे जे काही आंबेडकरवादी स्वाभिमानी जे राजकारण आहे, संविधान संमत जे राजकारण आहे, ते जर चाललं तर मग त्यांची सुट्टी होईल ना. म्हणजे संविधान संमत राजकारण जर लोकाभिमुख झालं तर त्यांना सुद्धा संविधानाचे मूल्यच घेऊन राजकारण करावं लागणार आहे. जाती आणि धर्माची कन्सेप्ट चालणार नाही, ती बाद होईल, ती चर्चेतच राहणार नाही. आणि मग ती जर चर्चेत राहिली नाही, जात आणि धर्म ही कन्सेप्ट जर चर्चेत राहिली नाही, तर त्यांचा मताधार त्यांच्याकडे राहणार नाही. आणि हा सर्व मताधार जो आहे तो लोकसत्ताक भारताचं जे काही संविधान आहे, ते संविधानाचं मूल्य आहे, त्या संविधान मूल्याच्या म्हणजे ह्याच्या खाली, प्रभावाखाली येऊन आपलं हे राजकारण संपुष्टात येत आहे. आणि म्हणून हे जे काही उमलतं जे राजकारण आहे, आंबेडकरवादी जनाधाराचं जे काही संविधान संमत राजकारण, संविधान मूल्याचं जे राजकारण आहे, या राजकारणाला मोडीत काढण्यासाठी दहशत निर्माण करण्याचं काम आग म्हणून अनेक दंगली महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत बघा. आणि ह्या दंगली ज्या आहेत बघा, की म्हणजे नामांतर झालं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नामांतर करण्यासाठीचं जे आंदोलन झालं, ते जवळपास 16 वर्ष चालत राहिलं ते आंदोलन. तर त्यामध्येही दंगली झाल्या. त्या दंगलीमध्ये सुद्धा एक दहशत निर्माण केली गेली आणि ती आंबेडकरवादी जो जनाधार आहे, त्या जनाधाराची जी घरदारं पेटवली गेली, त्यांच्यावरती हल्ले झाले त्या दंगलीमध्ये. आणि त्या दंगली सुद्धा म्हणजे एक मतानं ठराव मान्य केला म्हणजे विधानसभेमध्ये, आणि तिकडे ठराव पास झाला आणि इकडे दंगली सुरू झाल्या. म्हणजे हे एक दंगली होतात. तर ह्याला त्याच्या पाठीमागे म्हणजे देशामध्ये ज्या ज्या काही घडामोडी घडत राहतात किंवा समाजामध्ये ज्याही काही घडामोडी घडत राहतात, त्या लोकशाहीमध्ये त्याचं जर योग्य असं मूल्यांकन करायचं असेल तर त्याच्या पाठीमागं राजकारण काहीतरी सक्रिय झालेलं असते. आणि म्हणून अशा ह्या घटना घडत राहतात. तर ते नामांतराच्या वेळेस एक दंगल झाली, घाटकोपरलाही एक दंगल झाली, म्हणजे ह्याला खैरलांजीला एक दंगल झाल्या. अशा अनेक म्हणजे दंगली होत गेल्या. आणि ह्या दंगली करून, अराजक निर्माण करून, दहशत म्हणजे गेले म्हणजे 75 वर्ष या म्हणजे स्वाभिमानी जनाधार जो आहे, लोकशाहीचा म्हणजे लोकशाहीशी संवेदनशील असलेला, संविधान मूल्याशी संवेदनशील असलेला हा जो जनसमूह आहे, या जनसमूहाला
म्हणजे हे करण्यासाठी, डॅमेज करण्यासाठी, त्यांना पूर्ण गुलाम म्हणून ठेवण्यासाठी ह्या दंगली घडवून आणल्या. आणि ह्या दंगली घडवून आणण्या म्हणजे जे काही हे सर्व जे काही हे घडवून आणतात, तर ते तुमचा जो स्वाभिमानी जो बाणा आहे, तो स्वाभिमानी बाण्याच्या विरोधात ह्या दंगली घडत राहतात. ह्याला अशा प्रकारचं हे राजकारण चालत राहते. तर ह्या या या म्हणजे याला या वर्षी जे काही आहे ते या वर्षी म्हणजे संविधान मूल्य, संविधान जे काही भारताचं संविधान जे आहे ते धोक्यात आलं. भारताचं संविधान सुरक्षित ठेवायचं, भारताचं संविधान अंगीकारायचं, तर यावर म्हणजे केंद्रबिंदू म्हणजे आहे. म्हणजे आजचं जे काही भारतीय समाज जीवनामध्ये समग्र लोकांचं जे काही हे आहे ते इकडे केंद्रित झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बघा, एकीकडं म्हणजे आता परभणीची जी दंगल झाली, आपण आता या सर्व दंगलीच्या पार्श्वभूमीवर या ज्या आतापर्यंतच्या ज्या ज्या दंगली झालेल्या आहेत, ह्या दंगली स्वाभिमानी बाण्याला खतम करण्यासाठी, त्यांना त्यांच्या दहशत निर्माण करण्यासाठी आणि त्यांचं असं एक स्वायत्त राजकारण उभं राहू नये याच्यासाठी हे या दंगली झालेल्या आहेत. ह्या पार्श्वभूमीवर परभणीच्या या घटनेकडे पाहिलं पाहिजे. परभणीत घटना काय घडली बघा, एक मोर्चा निघाला. मोर्चा काय होता की मोर्चा असा होता की म्हणजे बांगलादेशामध्ये हिंदूवर अत्याचार होऊ लागलेले आहेत आणि मग ते थांबवले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी घेऊन मोर्चा निघाला. आता हा मोर्चा निघाला भारतानं म्हणजे बघा की भारतानं अशी भूमिका घ्यावी की तिथल्या हिंदूंचं संरक्षण करावं. आता तिथल्या हिंदूंचं संरक्षण करावं. आता भारतामध्ये हे जे काही संविधानाला मानणारा वर्ग आणि जातीला धर्माला मानणारा जो वर्ग आहे, हे सर्व लोक जवळपास सर्व हिंदू आहेत. भारतामध्ये सर्व जवळपास हिंदू आहेत. आता मग ते त्या हिंदूंना वाचले पाहिजे, ते हिंदू वाचले पाहिजेत, असं जे काही म्हणजे घेऊन इश्यू घेऊन मोर्चा काढला. आणि त्या मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये हे जी काही संविधानाची जी काही प्रतिकृती, संविधानाची जी काही हे झाली, विटंबना झाली, म्हणजे याला म्हणजे बाबासाहेबांचा पुतळा, त्याच्या बाजूला संविधानाची प्रतिकृती होती, त्याची विटंबना केली गेली. आणि मग विटंबना केली तर त्याच्यावरती बघा की संविधानाची विटंबना. आणि मग मोर्चा कशासाठी आहे की आमचा म्हणजे हिंदूंना म्हणजे बांगलादेशात हिंदूवर अन्याय अत्याचार होऊ लागलेले आहेत. आणि मग इथं तुम्ही ज्या संविधानावर चालता, ज्या संविधानाच्या ह्याच्यावरती इथला भारताचा माणूस जो आहे तो स्वाभिमानाने जगतो, ते संविधान जे आहे राष्ट्रीय प्रतीक, त्या राष्ट्रीय प्रतीकाची मानहानी करता म्हणजे आणि त्याच्यामध्ये काही लोक हे करतात. तर मग ह्या मोर्चानं त्या म्हणजे त्याच्यावरती काही भाष्य केलेलं आहे. परंतु एका बाजूला मग काय आहे की बघा, ज्या दिवशी ह्या घटना 12 डिसेंबर म्हणजे 24ला ही जी काही परभणीमध्ये ही घटना घडली, दुसऱ्या बाजूला म्हणजे काय होत होतं, संसदेमध्ये संविधानाची चर्चा करत होते. संविधानाच्या म्हणजे एकतर संसदेमध्ये ही म्हणजे शपथा झाल्या आणि शपथा घेऊन काय शपथा घेतल्या, संविधानाच्या शपथा घेतल्या. संविधानाशी एकनिष्ठ राहून मी माझं म्हणजे कामकाज करेल. हे सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत, हे लोकप्रतिनिधी आणि मग तिथं भाषण जोरजोरात करू लागले किंवा आता संविधानाला म्हणजे आपण हे केलं पाहिजे, केंद्र बनवून संसदेमध्ये चर्चा होऊ लागली. त्याच्यामध्ये मग आमचे वेगवेगळे मुद्दे उपस्थित झाले. म्हणजे इंडिया दॅट इज भारत हे नाव सोडून तुम्ही हिंदुस्थान असा शब्द का वापरता? म्हणजे जे आपल्या देशाला जे नावच नाही ते नाव घेऊन म्हणजे बोलत राहतात. म्हणजे हे सर्व संविधान बाह्य म्हणजे सर्व काही म्हणजे लोक बोलतात, त्याच्यावरही भाष्य करण्यात आलं. तर हे संविधानाची चर्चा जी आहे ती केंद्रात एकीकडे संविधानाची चर्चा होऊ लागली, डिबेट होऊ लागली संविधानाला केंद्र मानून, आणि संविधानाच्या फार मोठे गोडवी गाऊ लागले. 75 वर्षीय 75वी त्याची संविधानाची साजरी करू लागली.
आणि परभणीमध्ये संविधानाची मानहानी, संविधानाची विटंबना होऊ लागली. तर ह्या संविधानाची विटंबना झाल्यानंतर मग काय बरं, दुसरी गोष्ट ही संसदेत तर चर्चा ती झाली आणि दुसरी बाजू इकडे हे इकडे संविधानाची विटंबना होत आहे आणि इकडे हे जे काही विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अहो भरघोस मत, विरोधी पक्षाला म्हणजे त्याला जे आवश्यक तेवढं मत, म्हणजे विरोधी पक्ष नेत्यासाठी आवश्यक असलेला जो काही प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी सुद्धा निवडून आले नाहीत. म्हणजे विरोधी पक्षच म्हणजे यांना राहिलेला नाही, अशी इतकी म्हणजे इतकं भरपूर असं म्हणजे मत घेऊन, म्हणजे इतकं प्रतिनिधित्व घेऊन सरकार बनवायचं. त्यालाही बरेच दिवस लागले, 8-10 दिवस लावले म्हणजे निवडणुकी म्हणजे झाल्यानंतरही. तर हे इतकं भरघोस म्हणजे तुम्हाला यश मिळालं आणि यश मिळालं त्याचा तुम्ही सोहळा तिकडं साजरा करताय आणि सोहळा साजरा काय करताय, सर्व मंत्री परिषद तुम्ही शपथा घेताय तिकडं संविधानाच्या, की मी संविधानाला एकनिष्ठ राहून मी माझं काम करीन. आणि मग इकडं ते जे शपथ तिकडे घेत आहेत आणि इकडे ही विटंबना होत आहे. किती किती हे म्हणजे किती विसंगती आहे. आणि बघा हे जे आहे ते लोक जे आहे, लोकांनी निवडून दिलेलं आहे. म्हणजे इतकं प्रचंड बहुमत लोकांचं आहे. तर मग लोक यांच्या नियंत्रण, म्हणजे तुम्ही संविधानाला जर तशी शपथ घेताय तर तुम्ही शपथ घेताय तर ज्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे ते सुद्धा तुमचेच आहेत ना. तर मग तुम्ही शपथ घेताय तर तुमच्या विरोधात त्यांनी म्हणजे संविधानाची मानहानी का केली, विटंबना का केली, मग ह्याला कोण जबाबदार आहे. मग हे जे काही आहे आणि तुम्ही तिकडं उत्सव साजरा करताय, इकडे विटंबना होती आहे. तर ह्या दोन्ही घटना बघा कशा दिसतायत आपल्याला. किती म्हणजे लांछनास्पद वाटते की एका बाजूनं संविधानाची शपथ घेत आहेत आणि राज्य कारभार करायचा म्हणत आहेत आणि दुसरीकडे संविधानाच्या सुरक्षेसाठी जे लोक धडपडत आहेत, ज्यांनी संविधानाचा म्हणजे मानहानी झाली म्हणून आपला आक्रोश व्यक्त केला, आपली जे काही भावना व्यक्त केल्या, लोकांभिमुख केल्या भावना, त्यांना तुम्ही घरात घुसू मारताय. तिकडं संविधानाची शपथ घेताय आणि तुमचं तेच म्हणजे जे काही बल आहे, तुमचं संविधान संचलनाचं बल, सरकार संचलनाचं बल जे आहे, ज्याची तुम्ही शपथ घेतली, सरकार म्हणून सरकार बनलं, त्या सरकारची तुम्ही शपथ ती घेताय संविधानाची म्हणजे हे अंमलबजावणी करण्यासाठी. आणि इकडं संविधानाची मानहानी झाली, संविधानाची बेइज्जती झाली, संविधानाची म्हणजे हे झालं, म्हणजे ही म्हणजे विटंबना झाली. तर हे त्यासाठी जे समोर आलेला जो काही संविधान प्रेमी, म्हणजे संविधान कटिबद्ध असलेला, संविधानाची कटिबद्ध असलेला जो जनाधार आहे तो रस्त्यावर येऊन सांगू लागला की हे जे गलत झालेलं आहे, हे आमचे राष्ट्रीय जे काही प्रतीक आहे, राष्ट्रीय प्रतीकाची आमची म्हणजे हानी झालेली आहे, म्हणजे बेइज्जती झालेली आहे, राष्ट्रीय प्रतीकाची म्हणजे आमची बेइज्जती झालेली आहे, ही भावना आपल्या व्यक्त करत आहेत. आणि त्या समूहाला तुम्ही म्हणजे दंडुके घेऊन मारताय, इतकं निर्दयतेनं आणि क्रूरतेनं मारताय. अरे काय काय किती किती क्रूरतेनं त्या व्हिडिओ व्हायरल झाल्या, त्याच्यावरती अहो ते पोलीस तर मारतच आहेत, परंतु म्हणजे असे गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा दुसरे सिव्हिल ड्रेसवर आलेले तेही काट्या घेऊन मारत आहेत. आणि बरं एक गोष्ट आहे, घराघरातून बाहेर काढून मारत आहेत, म्हणजे महिलांना मारत आहेत. किती हे म्हणजे कशासाठी, तर ते संविधानाची विटंबना झाली आणि त्याची विटंबना झाली, याची चौकशी व्हावी. त्या आरोपी जो आहे, आरोपी पकडून दिला होता त्यांना, आरोपी पकडून दिला, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी काय गरज आहे, त्याला बाहेर सोडलं वाटतं. आणि मग हे जे आहे हे असला जो काही कारभार आहे सरकारचा आणि प्रशासनाचा, तर हे जे आहे ही क्रूरतेचा कारभार एका बाजूला आहे आणि तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. तर हे सर्व घडतं, हे आपल्याला लांछनास्पद आहे. आणि मग हे एक लक्षात घेतलं पाहिजे की आता ह्या ज्या घटना घडत आहेत ह्याला जबाबदार कोण आहे बरं. याला जबाबदार म्हणजे एक लक्षात घ्या
ह्या चौकशा होत राहतात. शासन प्रशासन त्याचे जे काही त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते चौकशा करत राहतात. पोलीस यंत्रणा चौकशी करत राहते. आता ज्यांनी हल्ला केलेला आहे लोकांवर तेच चौकशी करणार आहेत. म्हणजे बघा किती भयानक गोष्ट आहे. बरं, आता हे चौकशी करणार, काय चौकशी करणार? मग ह्याची चौकशी सुद्धा बुड धरून केली पाहिजे. आता मग बुड धरून म्हणजे कशी, की बघा लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीद्वारा लोकांचं हिताचं रक्षण केलं जाते. म्हणजे रक्षण कुठं होते? तुमच्या संविधानाचं रक्षण होते. आणि संविधानाचं संचलन कुठं आहे? विधानसभा, लोकसभा हे जे काही सभागृह आहेत, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत पासून हे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जे काही हे आहे लोकांचे जे काही भावना आहेत, त्या भावना, त्यांचं जे मत, त्यांचं जे सर्वस्वी जे काही हे आहे, त्यांचे प्रतिनिधींद्वारे त्या सभागृहामध्ये पोहोचतं. तर मग मला सांगा की हे जे काही प्रतिनिधी लोकांनी पाठवलेले प्रतिनिधी जर आहेत, म्हणजे खरंच लोकांनी त्यांना म्हणजे त्यांचा माझा प्रतिनिधी म्हणून जर त्यांना दिलेला आहे निवडून, तर मग तो निवडून गेल्यानंतर त्याला म्हणजे मोर्चा बिर्चा काढण्याची गरजच नाही आहे. ते त्याने ज्या सभागृहात गेलेला आहे त्या सभागृहामध्ये आता परभणीमध्ये दंगल झाली, तर परभणीमध्ये दंगल झाली तर तुमचं जे काही चौकशीचं जे केंद्र काय, पहिली इन्फॉर्मेशन, पहिला चौकशीचा म्हणजे हे की तुम्ही त्या परभणीची जी काही लोकप्रतिनिधी आहेत, परभणीचे जे जितकेही म्हणजे नगरपालिकेचे सदस्य असतील, तिथले पंचायत समितीचे सदस्य असतील, तिथले जिल्हा परिषदचे सदस्य असतील, तिथले विधानसभेचे सदस्य असतील, तिथले लोकसभेचे सदस्य असतील, हे सर्व सदस्य याला म्हणजे हे असताना, हे जिवंत असताना ह्या दंगली का घडतात बरं? यांनाच पहिल्यांदा चौकशीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे काही चौकशीचं जे सूत्र आहे, पोलिसांचं चौकशीचं सूत्र, पहिल्यांदा इन्फॉर्मेशन जी आहे ती लोकप्रतिनिधी, कारण लोकांचा जो आवाज आहे तो कुणाच्या द्वारे जातो? संसदेमध्ये, असेंब्लीमध्ये किंवा त्या कॉम्पिटंट सभागृहामध्ये, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तर त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तिथपर्यंत आवाज जातो. तेव्हा ह्या ज्या दंगली झालेल्या आहेत, या दंगलीचं जे काही घटना म्हणजे घडलेली आहे, त्याच्यात जे काही अन्याय अत्याचार जे झालेले आहेत, त्याच्यावरती दाद जे आहे मागण्याचं काम किंवा त्याची जी चौकशी करण्याचं जे काम आहे, ते अशा का घडल्या याचं जे काही इत्थंभूत माहिती जी आहे, ती जी कोणी राजकीय प्रतिनिधी आहेत, मग ते निवडून आलेले असो की ते राजकारण करणारे जे काही प्रतिनिधी आहेत, त्यामध्ये निवडून आलेले जे काही प्रतिनिधी आहेत ते बहुसंख्याकानं त्यांना निवडून दिलेलं आहे, बहुमत त्यांना मिळालेलं आहे, म्हणून ते निवडून आलेले आहेत. म्हणजे ते सर्वांचे प्रतिनिधी आहेत आणि मग त्यांना केंद्र मानून चौकशी झाली पाहिजे आणि त्यांनाच विचारलं पाहिजे की हे का झालं, कशामुळे झालं, याला नष्ट म्हणजे ह्याला कसं थांबवता येईल आणि हे कुणी घडवलं, कसं घडवलं, याच्या पाठीमागचं काही राजकारण आहे का? तर मग राजकारण आहे तर ते कसं आहे? केवळ आपण काय करतोय की आपण एक अनालिसिस करतोय, म्हणजे सर्कमस्टन्शियल इंडिव्हिज्युअल्सची जोडतोड करून आपण बोलत राहतो, परंतु खरी जी माहिती आहे त्या लोकप्रतिनिधींना आहे. मग तिथं म्हणजे जे काही आहेत आता हे जे काही हे म्हणजे जे आता जाती आणि धर्म, तिथं जातीचा उमेदवार निवडून आला असेल तर धर्मावाले जे आहेत, धर्मावाले तिथं अराजक निर्माण करतात आणि त्याला बदनाम करतात. धर्माचा निवडून आला तर तिथं जातीवाले अराजक निर्माण करतात आणि तिथं तर असं हे चालतंय. म्हणून जो निवडून आलेला आहे त्याला पहिले चौकशीचं जे काही सूत्र आहे, चौकशीचा जो धागा आहे, म्हणजे खरी माहिती जर काढायची असेल तर चौकशीचा जो काही लिस्टमध्ये म्हणजे पोलीस प्रशासनाच्या म्हणजे चौकशीमध्ये जर
पहिल्यांदा फर्स्ट इन्फॉर्मेशन म्हणजे म्हणजे इन्फॉर्मेशन आल्यानंतर पोलीसची चौकशीचं सूत्राचा आरंभ चौकशीच्या सूत्राचा आरंभ जो आहे तो या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून म्हणजे लोकप्रतिनिधींपासून सुरू केला पाहिजे. त्या लोकप्रतिनिधींना हे विचारलं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत की हे कसं झालं, कधी झालं, कुठं झालं, का झालं, कसं झालं, हे सर्व याचे जे काही पैलू आहेत हे पैलू त्यांच्याकडून घेतले पाहिजेत. अशा प्रकारची जर चौकशी झाली तर मला वाटतं याच्यातून काहीतरी सापडेल. परंतु तुम्ही त्यांना सोडून देता, लोकप्रतिनिधींना सोडून देता. आता एक गोष्ट आहे की जे कोणी आता जसं राखीव मतदारसंघ असतात काही विधानसभेचे राखीव मतदारसंघ म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव, अनुसूचित जनजातीसाठी राखीव, हे जे काही मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये जर काही घटना घडल्या तर तिथला तो जो काही लोकप्रतिनिधी आहे जो निवडून आलेला आहे त्याला 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 जा विचारला पाहिजे त्याने ही घटना का घडली, इथं ही समस्या का आहे, लोकांचं जे काही विकास झाला नसेल, लोकांच्या मध्ये काही म्हणजे हिंसाचार झाला असेल किंवा लोकांना दारिद्र्याचं जीवन जगावं लागत असेल तर ह्याला कोण कारण आहे, तो हा लोकप्रतिनिधी कारण आहे. कारण ज्या कल्याणकारी योजना ज्या असतात त्या योजना विधिमंडळात आणि विधिमंडळात त्याचा निर्णय होतो आणि त्या निर्णयासाठी म्हणजे लोकांच्या तर्फे निर्णय घेण्याचं काम त्या लोकप्रतिनिधीचं असते. त्या लोकप्रतिनिधी ज्या मतदारसंघातून निवडून आलेला आहे त्या मतदारसंघातल्या सर्वांगीण समस्या म्हणजे लोकांच्या विकासाच्या समस्या, लोकांच्या अन्याय म्हणजे लोकांवरती अन्याय अत्याचार होत असेल त्या समस्या, लोकांना जे काही अनिधी अस्वस्थ करणाऱ्या ज्या काही समस्या आहेत या सर्व समस्येच्या संबंधात जबाबदार जो आहे तो लोकप्रतिनिधी असतो आणि म्हणून त्या लोकप्रतिनिधीला पहिल्यांदा हा जा विचारला पाहिजे. त्यांना आपण म्हणजे सर्व म्हणजे हे केलं पाहिजे. आणि मग लोकशाही काय आहे, लोकशाहीचं राजकारण कसं असते, किमान सर्व म्हणजे लोकशाहीचं मूल्य आणि त्याचं जे काही संहिता बाजूला ठेवून राजकारण केलं जाते आणि म्हणून हे सर्व गोष्टी घडत राहतात. आता या ठिकाणी जे काही आणि मग हे काम ह्याची जी काळजी आणि ह्याचं जे काही संविधानाची विटंबना झाली ह्याची काळजी कुणाला आहे, जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांना ती काळजी जास्त पाहिजे. कारण तो कस्टोडियन आहे, आपण सर्वांनी मिळून त्याला ते म्हणजे त्याच्या हातात दिलेला आहे की बा ह्याचा तू सांभाळ कर, तो निवडून गेलेला आहेस, तो आपला कुठं ग्रुप होतो माहिती नाही आहे असल्या ह्याच्यात. आणि मग रस्त्यावर कोण येत आहे, सर्वसामान्याला रस्त्यावर यावं लागतंय. म्हणून संविधानाचं संरक्षण करणारे, संविधान मूल्याचं संरक्षण करण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावं लागत आहे आणि जाती आणि धर्माचं संरक्षण करण्यासाठी संसदेमध्ये विधिमंडळात बसलेले जे कोणी म्हणजे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी प्रत्यक्ष ते म्हणजे जाती धर्माचं संरक्षण करण्यासाठी आपापल्या मतदारसंघामध्ये बजेटचं जे काही बजेटची तरतूद करत आहेत आणि त्यांचं त्या पद्धतीनं ते म्हणजे संचलन करत आहेत. म्हणजे जाती धर्माचं म्हणजे हे करण्यासाठी कन्सेप्टला समाज जीवनात भिनवण्यासाठी रुजवण्यासाठी ते काम करत आहेत आणि ज्यासाठी ते निवडून गेलेले आहेत, ज्यांचा आवाज म्हणून ते गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही मला मतदान केलं नाही बा, तुमचं मी काम करणार नाही, असे अनेक असे जे उमेदवार आहेत निवडून गेलेले जे काही हे आहेत म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत ते असं सरळ म्हणतात हो लोकांना की तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही आणि मग तुम्हाला तुमचं काम कसं करू. म्हणजे अरे तू निवडून येईपर्यंत ठीक आहे, आता तू जेव्हा बहुमतानं निवडून आला तर तू लोकांचा सर्वांचा प्रतिनिधी झाला ना, तर तू सर्वांचा प्रतिनिधी तुम्हालाच नाहीये, त्याला जितके मतदान केलंय तितकेच त्याचे. अरे म्हणजे ही काय लोकशाही आहे का. तर मग हे सर्व जे आहे ह्याचं आता हे सर्व जे काही आकलन आहे, ही समज आहे, ही समज भाजप पक्ष समूह यांच्यामध्येही कोणामध्ये नाही आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष समूह यांच्यामध्येही अशी समज नाही आहे. ते तू मला मतदान केलं नाही म्हणून त्याच्यावरती म्हणजे अनेक म्हणजे हे करत राहतात, अन्याय अत्याचार बी करत राहतात.
तर हे जे असं जे त्यांचं वर्तन आहे आणि मग त्यांच्या या वर्तनाला उत्तर देणाऱ्यासाठी समज असलेला जो वर्ग आहे, तो समज असलेला वर्ग हा म्हणजे ज्याची संविधानाविषयीची सामंजस्याची समज आहे, संविधानाच्या संबंधात सामंजस्याची समज आहे, असा जो वर्ग आहे तो आंबेडकरवादी विचारधारेचा वर्ग आहे आणि त्या विचार जनाधारावर चालतात. आता आज जे आहे ना ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंबेडकरवादी फार मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु त्यांचा जो काही व्हॉइस जो आहे, त्यांचा जो आवाज आहे तो दाबून टाकलेला आहे. म्हणजे हे कम्युनिकेशन मीडिया जो आहे, जितका म्हणजे जे काही दूरदर्शन आहे, म्हणजे दूरदर्शन आहे, प्रिंट मीडिया आहे, म्हणजे आणखी वेगवेगळे जे काही दालन म्हणजे कम्युनिकेशनचे जे काही माध्यम आहेत, त्या सर्व माध्यमामध्ये संविधानाला मानणारा जो काही वर्ग आहे तो ब्लॉक आहे. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये संविधान नाही आहे, संविधानाचे मूल्य शिकवले जात नाही. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे ते धर्माची पुस्तकं सांगत राहतात, धर्म शिकवला जातोय, ते काहीतरी ज्ञानेश्वरी आणखी काही काही. तर त्याचं बरं त्यांचे गीत जे आहेत ते देवाला मानणारे गीत. म्हणजे हे सर्व जे काही चाललेलं आहे हे अराजक चाललेलं आहे आणि हे अराजक चाललेलं आहे तर ते कुणाच्या द्वारे चाललेलं आहे, ह्या लोकप्रतिनिधीच्या द्वारे चाललेलं आहे. आणि मग याची चीड जी आहे लोकांमध्ये आहे, परंतु लोकांमध्ये चीड आहे, लोकांना जागेवरच ठेवलेला आहे. आणि मग काय की मग आता ह्याच्यामध्ये बघा की ही जे काही ईव्हीएम नको बा म्हणून कधी ओरड झाली, आता ओरड झाली. आणि हे ईव्हीएमच्या संबंधानं जे काही ओरड करत आहेत, लोकांना आपल्या मताच्या विषयी लोक शासक आहेत. जेव्हा लोकांना शंका येते किंवा आपलं मत बरोबर प्रॉपर ठिकाणी जात नाहीये असं जेव्हा लोकांना वाटतं, तेव्हा त्यांचं मनाचं समाधान करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. परंतु निवडणूक आयोग त्याच्या कोर्टात गेल्यानंतर, हे लोक कोर्टात गेल्यानंतर कोर्टात ते काय करतायत की म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे तर्क करून ते बाजी मारतात आणि ह्यांचं मनाला मारून टाकतात. लोकांच्या भावना आहेत की आमचं मत जे आहे ते आमचं मत निश्चितच कुठेतरी चोरी होत आहे, ते बरोबर पडत नाहीये, योग्य ठिकाणी पडत नाही. आणि हे जे होत आहे ते हे ईव्हीएम मुळे मशीनमुळे होत आहे असं लोकांना वाटतंय. तर ह्याची जी ओरड आहे ते आंबेडकरवादी विचाराच्या ज्या संविधान मानणाऱ्या ज्या चळवळी आहेत, मग त्याच्यात बामसेप असेल, बामसेपचे विविध पक्ष असतील, बीएसपी असेल, बीएसपीचे अनेक गटतट असतील, आरपीआय असेल, आरपीआयचे अनेक गटतट असतील, वंचितांचे अनेक गटतट असतील, हे सर्व लोक जे आहेत ते त्याच्यासाठी सक्रिय आहेत, त्याच्यासाठी काम करत आहेत. तर हे जे सर्व जे आहे ते हे म्हणजे हे ज्या काही घटना घडत राहतात त्या ह्या घटनेला म्हणजे जर हे करायचं असेल, थांबवायचं असेल तर इमानदारीनं सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. आता हा जो काही म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी जे आहे तो त्याला म्हणजे मारलं, कुठली तो मेला, तर हे म्हणजे असे किती शहीद झालेले आहेत. अहो नामांतराच्या लढ्यापासून आणि इथंच नाही तर ते म्हणजे सिरसगावचं प्रकरण म्हणजे 60च्या काळामधलं म्हणजे सिरसगावचं प्रकरण, बावड्याचं प्रकरण, इकडं म्हणजे खैरलांजीचं प्रकरण, सारखे असे कित्येक प्रकरण झालेले आहेत, कित्येक शहीद झालेले आहेत. आणि हे कित्येक शहीद होऊन हे सर्व आपली ताकद म्हणजे रस्त्यावर येऊन लढावं लागत आहे. कारण ह्यांचा प्रतिनिधी जर एक स्वाभिमानी उमेदवार एकही निवडून दिला महाराष्ट्रात स्वाभिमानी, तर तो खऱ्या अर्थाने तो तुमचा आवाज त्या सभागृहामध्ये मांडेल. आता जे सभागृहामध्ये जे गेलेले आहेत सगळे बाटगे गेलेले आहेत, म्हणजे असतात शेड्यूल कास्टच्या मतदारसंघामधले, परंतु आवाज तो त्यांचा जो आहे तो एक तर जातीचा आवाज असतो, नाही तर धर्माचा आवाज असतो, लोकशाहीचा आवाज, संविधानाचा आवाज तो घेऊन तिथं जातच नाही. फक्त शपथ घेतो संविधानाची आणि बाकी सर्व त्या धर्म आणि जातीच्या डबक्यामध्ये तो बुडून जातो. अशा प्रकारचं हे आहे. आणि मग हे सर्व याचं जे सर्व आकलन जे आहे ते गेल्या लोकसभेच्या वेळेस संविधानचे कस्टोडियन कोण,
संविधानाचे कस्टोडियन कोण आहेत बुवा, हे हे जेव्हा निश्चित करायची वेळ आली त्यावेळेस बाळासाहेबांनी जी काही खऱ्या अर्थानं संविधानाचे कस्टोडियन म्हणून जी काही राजकीय भूमिका घेतली, त्या राजकीय भूमिकेला संविधान वाचू शकत नाहीत बुवा म्हणून आमच्यामधले जे काही विचारवंत आहेत ते विचारवंतांनी ह्यांना म्हणजे काँग्रेस समूहाला, काँग्रेस पक्ष समूहाला समर्थन दिलं. आमचे म्हणजे कोण, आंबेडकरवादी, तथाकथित आंबेडकरवादी विचाराचे लोक, त्यांनी म्हणजे बुद्धिमान लोक, ज्यांनी म्हणजे साहित्यिक लोक बुद्धिमान आहेत असं ते दावा करतात, अशा लोकांनी संविधान वाचायचं असेल तर आपण काँग्रेस आणि त्याच्या समूहाला आपण समर्थन दिलं पाहिजे, त्यांनाच आपण निवडून आणलं पाहिजे, तरच आपलं संविधान वाचेल. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व ही लोक त्यांचं समर्थन केलं, परंतु निवडणूक झाली, ते निवडून आले आणि आता ही विटंबना झाली. तर ही जी काही परभणीला जी काही विटंबना झाली हे उदाहरण आहे. या विटंबनेमध्ये ह्या समर्थन दिलेले हे जे बुद्धिमान लोकांनी, आंबेडकरवादी बुद्धिमान लोकांनी जे समर्थन दिलं होतं, त्याचे जे साहित्यिक जे आहेत त्यांनी जे समर्थन दिलेलं होतं, म्हणजे नागपूर पासून ते इकडं मुंबईपर्यंत आणि साताऱ्यापर्यंत हे जे काही बुद्धिमान लोक जे आहेत, हे आंबेडकरवादाचे बुद्धिमान लोक, साहित्यिक लोक, हे म्हणजे यांनी जे काही समर्थन दिलेलं होतं काँग्रेसला, त्याच्यातून जे काही निवडून आलेले होते काँग्रेसचे लोक, त्यांनी काय भाष्य केलं बरं याच्यावरती? परभणीच्या प्रकरणावर काही भाष्य केलं? कुणीतरी गेलं? मग कोण गेलं तिथं? जे शहीद झाला सोमनाथचे अश्रू पुसायला, सोमनाथच्या आई वडिलाचे अश्रू पुसायला कोण गेले? बाळासाहेबच गेले, बाळासाहेब आंबेडकरच गेले. त्यांचं म्हणजे हार्ट हे झालंय, म्हणजे ऑपरेशन झालंय, इतक्या अशा ह्याच्यामध्ये दगदग. आमचे वाकुडे हेही त्या 7-8 दिवस त्याच्यामध्ये एंगेज राहिले आणि मग त्याच्यामध्येच त्यांच्या ह्याच्यावरती ताण आला आणि तेही म्हणजे हे झाले, म्हणजे त्यांनाही अटॅक आला आणि तेही आपल्यातून निघून गेले. म्हणजे असं हे जे आहे ते हे सर्व जे काही करण्यासाठी बाळासाहेब आले. म्हणजे जे कोणी संविधानाचे जे काही गांभीर्यानं जे काही कस्टोडियन आहेत, त्यांनी जे कोणी करत आहेत त्यांनाच ते करावं लागलेलं आहे. मग हे जे यांनी जे काही ज्यांना समर्थन दिलेलं आहे आणि मग ते त्यांनी मागे त्यांना समर्थन दिलं आणि यांनी तुम्ही भूमिका घ्या म्हणून त्यांना म्हटले. मग आता आपल्यातले जे काही तथाकथित जे काही विचारवंत आहेत आणि साहित्यिक आहेत ते आता गप मुख गिळून बसलेले आहेत. त्यांनी काही भाष्य केलेलं नाही. परंतु त्यांनी जरी भाष्य केलेलं नसलं तरी असंख्य लोकांनी ह्या घटनेचा निषेध केलेला आहे. सर्वच जे काही संविधानाला मानणारे जे ग्रुप आहेत, वेगवेगळे सामाजिक चळवळी, दबाव गट जे काही सक्रिय आहेत, त्या सर्वांच्या सक्रियेतून म्हणजे हे केलेलं आहे, याचा निषेध केलेला आहे गेल्या, आणि सर्वत्रच हा निषेध होत आहे. ही गोष्ट जी आहे ही निषेधार्ह गोष्ट आहे आणि त्याचे जे काही अश्रू पुसायला जे काही बाळासाहेब गेले त्याच्यातून थोडस म्हणजे त्यांचं जे काही उभारणी आहे त्या कुटुंबाची, म्हणजे ह्याच्यामधला म्हणजे वडार समाजाचा हा मुलगा होता, म्हणजे कट्टर आंबेडकर अनुयायी, त्याच्यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं, तर हा वडार समाजाचा आहे. म्हणजे हे बघा की आंबेडकरवादी म्हणजे संविधानाला संवेदनशील असलेले जे आहेत, फक्त बौद्धच नाही तर सर्व जाती जमातीचे लोक जे आहेत, वंचित समूह जो आहे तो आपला प्राण त्यागायला म्हणजे प्राण जाईपर्यंत संघर्ष करत आहे. तर ही गोष्ट जी आहे ही या बहादर हे जे आहेत याला त्रिवार सलाम केला पाहिजे. या म्हणजे सोमनाथच्या म्हणजे जे काही शहीद झालेलं आहे त्याचं जे काही त्यांनी जे काही म्हणजे आपलं ते समर्पण दिलेलं आहे ते वाया जाऊ देऊ नये. आणि मग हे वाया जाऊ द्यायचं नसेल तर आजकालचे जे कोणी थोडेसे भरकटलेले जे विचारवंत आहेत त्यांनी राग येऊ न देता, आपसात म्हणजे अहंकार न बाळगता शांत चित्तानं विचार करावा. कारण काय आहे की भरकटलेले विचारवंत, भरकटलेले राजकारणी, आंबेडकरवादी आंबेडकरवादी तथाकथित ते बाबासाहेबाला मानणारे म्हणतात, तर ह्यांनी जे काही भरकटत गेलेले आहेत त्यांनी जरा भानावर यावं
आणि आपलं एक स्वायत्त आपलं राजकारण उभं करावं. तुम्हाला जर तुम्हाला ह्या ज्या अन्याय अत्याचारापासून तुम्हाला जर मुक्ती हवी असेल तर तुम्हाला रस्त्यावरची लढाई आता फार लढलो आपण, लढत आहोत आणि रस्त्यावरचीच लढाई आपल्याला लढावी लागते. कारण आपण आपल्याला मतच देत नाही, आपल्या लोकांना मतं देत नाही, आपल्या विचाराला मतं देत नाही. आपल्या विचाराला मतं जितके देतो तितके तर लोक खंबीरपणे मैदानात बी लढत आहेत, सर्वत्र लढत आहेत. परंतु हे असे ज्या काही घटना घडतात त्यावेळेस आपलं मन खचून जाते, आपल्याला म्हणजे आपण डिस्टर्ब होतो, विचार करणारी माणसं सुद्धा डिस्टर्ब होतात आणि प्रबळ असलेली माणसं, खंबीर मनानं असलेली माणसं सुद्धा डिस्टर्ब होतात. अशा वेळी जे काही आहे ते जे काही म्हणजे खऱ्या अर्थानं सामाजिक प्रॉपर्टी असलेले हे समाज कार्यकर्ते असतात. विचारवंत ही समाजाची प्रॉपर्टी आहे, हे मिनिट लक्षात घेतलं पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते हे समाजाची प्रॉपर्टी असते, राजकीय कार्यकर्ते हे समाजाची प्रॉपर्टी असते. त्यांनी ह्याच्यामध्ये सक्रिय होऊन म्हणजे आंबेडकरवादी स्वायत्त राजकारण उभं करावं. आणि हे स्वायत्त राजकारण मला वाटते हे जर सर्व आंबेडकरवादी जितके आहेत भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जितके आंबेडकरवादी लोक आहेत, तज्ज्ञ लोक आहेत, विचारवंत आहेत, त्यांनी गांभीर्यानं एकत्रित बसावं आणि आपलं जे काही योग्य अशी राजकीय भूमिका निश्चित करावी आणि आपली एक ताकद वृद्धिंगत करावी. तरच ह्या ज्या काही घटना आहेत ह्या घटना काही आपल्यासाठी नवीन नाही आहेत. आपण सातत्यानं जीनियस मुद्द्यावर आपण लढत राहतो, परंतु आपल्यावरती हल्ले होतात आणि मग आपला आवाज जो आहे संसदेमध्ये ना उठत ना विधानसभेमध्ये उठत, कारण आपण आपले प्रतिनिधी तिथे गेलेले नाहीत. ते प्रतिनिधी या धर्म आणि जातीचे जे काही राजकारण करणारे जे काही पक्ष समूह आहेत, दोन समर्थक आणि विरोधक हे, आणि आता तर विरोधी पक्ष सुद्धा राहिलेला नाही याच्यामध्ये, तर इतकं त्यांनी ते म्हणजे आपल्या स्वतःला म्हणजे नष्ट करून घेतलेलं आहे जातीनं. म्हणजे जात हारली धर्म जिंकला, अशा प्रकारचं हे महाराष्ट्रामध्ये चाललंय. आणि जात का हारली तर हे जात सुद्धा बघा की ह्या जाती म्हणजे डळमळीत का होत आहेत की ह्या जातीच्या प्रवाहामध्ये असलेले जे लोक आहेत ते संविधानाला मानणारे जास्त लोक झालेले आहेत आणि त्यामुळे त्या जाती हरलेल्या आहेत. तेव्हा मग ते तिकडं मग चोरी करून हे झाले बाबा, अशा पद्धतीची ओरड सुरू झालेली आहे. तर ह्या सर्व बाबी ह्या ज्या घडू लागल्या आहेत ह्या फार मोठ्या गंभीर आहेत. शासन हे म्हणजे नगरगट्ट झालेलं आहे. आता त्यांना किती काही म्हटलं तरी त्यांना म्हणजे असे बोथट झालेलं आहे त्यांची चमड जी आहे, चमडे असे टोचण्या डागण्या दिल्या तरी त्यांना ते टोचत नाही. संवेदनाहीन झालेले हे जे सर्व राजकारणी संवेदनाहीन झालेले आजकालचे राजकारणी आहेत. आणि मग या संवेदनहीन झालेल्या राजकारण्यामध्ये संवेदनहीन झालेल्या ह्या ज्या काही धनदांडग्यामध्ये संवेदना निर्माण करायच्या असतील तर ह्या विचारवंतांनी सक्रिय झालं पाहिजे आणि सक्रिय होऊन ही आपली जी काही हानी होऊ लागलेली आहे, आपले जे काही साधनांची, कारण म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी आपलं एक साधन आहे, सामाजिक साधन आहे, सामाजिक क्रांतीचं एक साधन आहे. कारण माणसंच आपली साधनं झालेली आहेत. आपल्याला असे दुसरे साधनं काही फार मोठे कामात आलेले नाहीत, परंतु माणसं ही साधनं झालेली आहेत. आणि म्हणून ही अशी माणसं आपले कमी होणं हे आपल्यासाठी फार मोठी शर्मेची लाजिरवाणी गोष्ट आहे. तेव्हा पुन्हा एकदा म्हणजे त्या शहीदांना, सोमनाथ सूर्यवंशी हा शहीदाला पुन्हा एकदा सलाम करतो आणि त्याला जे काही निर्घुणपणे क्रूरपणे त्याच्यावर हल्ला करून आणि अनेक जे काही घराघरात घुसून त्या आंबेडकरवाद्यांच्या म्हणजे संविधान प्रेमी लोकांच्या, संविधानाची निष्ठा असलेल्या, राष्ट्रीय निष्ठा असलेल्या त्या वर्गाला घरात घुसघुसू मारणाऱ्या या पोलीस यंत्रणेचा त्रिवार धिक्कार करू आणि पुन्हा म्हणजे विजय वाकोडे यांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.